नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. लहान मुलं ना खूप हुशार असतात. त्यांना जे पाहिजे ते बरोबर आपल्याकडनं करून घेतात. मग कधी धाय मोकलून रडतात तर कधी गोड गोड बोलून मस्काई लावतात. आज ज्याला आपण भेटणार आहोत ना तोही थोडासा असाच आहे. चला तर मग भेटूया विहंगला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा. Hello, hi, my name is Vihang. Hi. Hi. हाय विहांग, तू काय करतोयस? तुम्ही काय करतोय? मी तुझ्याशी बोलतीये. तू काय करतोयस? मी बोलते तुला साची. आणि मला तू खूप आवडतोस विहांग. तू मला खूप आवडती. अरे पण तुम्हाला मारतोस कशाला? अरे अरे नको, अरे नको 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 नको. हा झालं, आता हे आपण ठेवून देऊया. आता ते जोगाई करतात. जोगाई. तुझ्या शाळेमध्ये कोण आहे? ही दुर्वा कोण आहे रे? दुर्वा ती गोरी नाही असते. गोरी? कोण आहे ती गोरी? ती ना काय अशी छोटूशी आहे का? शाळेमध्ये काय करतात तुम्ही? हे काय मारामारी? अबे अभ्यास. आता अभ्यास करतात तुम्ही. आणि तू कोण आहे? कोण? मी भूत आहे. तू कोण आहे? मी विहंग आहे. अच्छा, मला आणि तू कोण आहे? मी मेघना आहे. हा? मेघना. नक्की? हो, डायमंड बारी. डायमंड वाली. पण कुठे डायमंड? कुठे आहेत माझ्याकडे? हे बघ कानात तिचे. हे डायमंड आहे. वाव, तुला आवडतात का? मग तुला पण कानात घालायचे आहेत का? मला नाही. अच्छा. आणि तो बाहुबली कोण आहे रे? मी आहे. तू कुठे बाहुबली आहेस? चल, तो प्रभास बाहुबली हे आहे. बघ. हो रे, बघू बघू. ई, बघू, परत बघू. उई, बापरे. पण तुला कळलं कसं की तू बाहुबली आहेस? कोणी सांगितलं तुला? तुला सांगितलं मगाशी. मी नाही सांगितलं मगाशी तुला. मी तुला विचारलं. तू मारतोस ना तुझ्या मित्रांना? कोणाला पण? हो. कोणाला? आणि किती रडारड करतो. सारखा रडत असतो बॅ करून. कोण रडतं सारखं? का मी. का रडतोस तू? अशी बुबुबु. असा बुबू बुबू रडतोस? आणि तुला काय वाटतं रडल्यावर तुला सगळं मिळेल म्हणून? परत परत परत. हा कसं? ही बाई, बास 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 बास. घाबरले मी. बास. तुला खायला काय आवडतं रे? पावसाची भाजी, मच्छी आणि बस. आणि मँगो बस. तुला तिखट आवडतं का रे खायला? तिखट खाल्लं तर काय होईल? मी तिखट खाल्लं म्हणून ताकद आली. हो. वाव. आणि हे तुझ्या गळ्यात काय आहे? अरे बापरे, हे काय आहे तुझ्या गळ्यात? ते हा, डायमंड. कोणी दिला तुला डायमंड? मम्माने. आणि मग तो डायमंड घातला तर काय होतं? ताकद येते. हे काय आहे? हे बघ, ही ढाल आहे. ढाल. जर माझ्यावर तू तलवारीनी मला असं वार केलास तर मी ही ढाल दाखवणार तुला. म्हणून मी ढाल घालून फिरते. तुझ्याकडे आहे का तलवार? नाही ना. तुला काय डायनोसॉर दिसला होता? हा? डायनोसॉर बघितला तू? कधी? कुठे? तू बोललेलास मला एकदा की तुला डायनोसॉर दिसला होता मोठा ग्रीन कलरचा. आणि असा इथे काला वाला. हा. हा. आणि तो नानू वाला नाही, तो बच्चा आहे ग्रीन डायनोसॉरचा. हा. तो मग त्यांनी काय केलं? हा? काय त्याला काय खायला आवडतं? चणे खातो का तो? काय खातो? माणसं. माणसं? बापरे, तुला कसं कळलं? तो राजा जंगलचा. कोण राजा? तर सिंह असतो जंगलाचा. ताई काय पण काय? सिंह असतो, लायन असतो. हो, हा. लायन असतो तो, सिंह नसतो. ताकदवर. सगळं काही ताकदवरच असतं. हो ना. पाऊस कसा पडतो? असा नाही, खाली कसा येतो? कशामुळे पडतो? पाणी टाकणार कसं? थुप थुप थुप. कोण पाणी टाकतं वरून? माणसं वरचे. वरती माणसं असतात. हा. आणि ते टाकतात. कुठे असतात?
एकदम वरती कुठे? इथे वरती 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 जातात. हा, आणि मग ते काय करतात? पाऊस उडवतात. पाऊस उडवतात ते वरची माणसं. हा. तू भेटलास का त्या माणसांना? कोण आहेत ती माणसं आणि तिकडे कशी राहतात? त्यांना थंडी नाही वाजत वरती? नाही वाजत? नाही. तू समुद्रावर गेलेला? हा. समुद्रावर मग काय केलंस तू समुद्रावर? आणि काय केलं माहितीये? हा. अगं बाई असं केलंस तू? बोललो. आणि शार्क आला होता. शार्क कुठे? समुद्रामध्ये कुठे नाही दिसत आहे. आतमध्ये होता तो. हा. तू बाहेरच स्विमिंग केलंस ना, आत नाही गेलास ना? नाही. मग तिथे शार्क होता. हा. हो. ताकद पण लागतं. अरे पण शार्क समोर आला, तू काय करशील? माझं चावणार. तुला चावणार का? तू त्याला चावणार? तू शार्कला चावणार? नाही. मग शाळेतलं नको विचार, घरातलं विचार. अच्छा, घरातलं विचारू, शार्कचं नको विचारूस. बरं, मग घरातलं विचारते. घरातली कामं बिमं करतोस की नाही सगळी? हा. हो. आणि हे काय असं वर चढून बसायचं असतं? असं उभं राहतात? हो. हे काय? कोण आहेस तू? बाई. कोण? बाहुबली. हा. नमस्कार. दंगा आहे हा मुलगा, दंगा आहे. कधी काय बोलेल, काय करेल, काही सांगता येत नाही. आई, घरी सुद्धा हा असाच दंगा करतो का? हो, पुष्कळ. तुफान येतो तुफान. त्याला पूर्ण तो शांत कधी स्थिर नाही. तो झोपेल ना तेव्हा घरात जरा थोडीशी शांतता अशी येते. शाळेत सुद्धा अशीच मस्ती करतो का हो, हा? शाळेत पण म्हणजे भरपूर मस्ती करतो. तर टीचर्स आम्ही गेलो होतो जेवायला आणायला, तर टीचर मला बोलली की दादा तुमच्याशी बोलायचं. मी म्हटलं काय बोलायचं? म्हटलं काय असेल काय नाही. म्हटलं ह्याची कंप्लेंट आहे म्हटलं. आणि ती पण अतिशय एकदम मुलींकडनं कंप्लेंट आलेली आहे की हा आमचे सगळ्यांचे हे काढतो हेअरबॅन आणि विंडोतनं फेकून देतो. बोलतो काढतो बॅगेत पण ठेवत नाही, डायरेक्ट विंडोतनंच खाली टाकून देतो. खूप उद्योगी आहे ना? हो हो, पुष्कळ. आणि टीचर इव्हन तो म्हणजे थोडं काही त्याला म्हणजे आजारी वगैरे पडला तर टीचरचा कॉल यायचा मला, विहंगकडनं आला, आम्हाला नाही, मी आमचं करमत नाही. आम्ही खूप मिस करतोय विहंगला. क्लासरूम बोलतात ना आपण, एक माहोल तयार करतो ना असं, तसा त्याचा तो हे करायचा. त्यामुळे तो नाही गेला त्या दिवशी ना, किंवा टीचर्स लोक आम्हाला विचार का ना तो नव्हता, तर आज क्लासरूमवर एकदम शांतता होती आणि काहीच मजा नाही आली. म्हणजे हा आल्यावरती एंटरटेनमेंट चालू होतं त्यांचं. टीचर त्याच्या ना, मला मी जायची ना तर त्याला नेहमी खूप छान त्याच्या कंप्लेंट्स असायच्याच, पण त्याच्या चांगल्या पण एक मला त्या सांगायच्या टीचर त्याच्या. नेहमी मी गेली ना खूप तो एकदम छान म्हणजे तो फॉलोअप करतो सगळ्या गोष्टी. आम्ही वॉशरूमचं कोण बाकीची मुलं एवढी हे करत नाहीत ते, पण टीचर सांगतात की हा खूप सुंदर पद्धतीने सॉक्स स्वतःचे, शूज स्वतःचे, हे त्यामध्ये पुष्कळ चांगला एक गुण सुद्धा त्याच्या खूप छान आणि आहे. क्लासरूम मधलं त्याचं अजून तेच सांगतात टीचर्स लोक की हा सगळ्यात आहे ना ऑर्डर्स त्याला सांगायची गरज लागत नाही. हो, स्वतः इन्स्ट्रक्शन आम्ही सगळ्यांना चॉकलेट्स देतो ना, सगळी मुलं रॅपर्स टाकतात बाहेर, पण हा एकटाच आहे क्लासरूम मध्ये की तो सगळ्यांचे रॅपर्स गोळा करतो आणि डस्टबिन मध्ये नेऊन टाकतो. नाईस. मगाचपासून हा बाहुबली बोलतो, ते काय वेगळं बाहुबलीचं आकर्षण आहे का ह्याला? खूप नाहीये ऍक्च्युली काय असं आकर्षण वगैरे असं काही नाही. पिक्चर जर लागला होता तर बघताच मुलं त्यांनी बघितलं होतं. आणि तो त्याच्याच क्लासमध्ये एक अजून एक खालचा एक मुलगा आहे, ते दोघं जण जायचे स्कूलला एकत्र, म्हणून तो ह्याची वाट बघत होता हा येतोय म्हणून. तर तो खाली आला, ते स्टेअरकेसच्या खाली आहे ना तिकडे आला आणि उभा राहिला. आणि तो असा उभा, कपडे म्हणजे स्कूलचे युनिफॉर्म घातले होतं आणि असं उभं राहिला आणि ह्याला बोलतो की चल जायचं आहे ना, चल ना, जायचं किती वेळ होतं. तर तो हा बोलतो की तू असं का उभा राहिलाय? तो बोलतो की मी सुपरमॅन आहे. तर हा बोलतो सुपरमॅन आहे. तर ह्यानी काय केलं, बाजूला आमचं डस्टबिन होतं, त्या डस्टबिनला जोरात एक किक मारली. तो डस्टबिनचा डबा आहे ना त्याच्या डोके वरून गेला सर, जस्ट वाचला तो. आणि हा त्याला बोलतो अरे काय मी बाहुबली आहे. अरे बाप रे, काय सॉलिड आहे हा मुलगा खरंच. आई, अजून काय गमती जमती आहे त्याच्या? आता त्या ट्युशनला केले ना तर त्याची तर अभ्यासात कंप्लेंट तर काहीच नाही आहे. खूप ब्रिलियंट आहे बोलतात, प्रश्नच नाही आहे. आता जस्ट ते थोडं आता इश्यूज आहेत ना, आता एजचे लिमिटेशन्स, तर आता नेक्स्ट इयर तो ज्युनियरमध्ये जाईल. पण टीचर बोलतात की ज्युनियरपेक्षाही त्याचं खूप छान ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे. हो, खूप. पण हा असा ही जाडी आहे, हा बारीक आहे असं पण सगळ्यांना बोलतो ना. काय रे काय करतो हा? तो सगळ्यांनाच, म्हणजे आता ती आमची खाली बहीण आहे, माझी कझिन बहीण आहे, ती आली ना की तिला पण थस बोलतो, तू जाडी आहेस, तू हे आहेस.
मग ती बोलते तुला पकडून देऊ का? हा बोलतो तू जाडी आहेस, तू माझ्या मागे कशी धावणार वगैरे बोलतो. हा असं म्हणतो. त्याची आणखीन एक गंमत आहे. तो ऍक्च्युली मला वाटतं मग सन असा गोल असतो, मून असा हाफ सर्कल असतो. तर मला वाटतं टिकली माझी बघितली ना, मम्मा आता मॉर्निंग आहे, तू मॉर्निंगला सन लावायचा. आता इव्हिनिंग आहे, तू सन का लावलास? इव्हिनिंग झाली, आता मून लावतो, सन नाही लावायचा. आता इव्हिनिंग आहे ना, मग मूनच लावायचं. तुम्हाला तो काड्या लावणार इव्हिनिंग झाली की नाही, तू मूनच लावायचा. त्याचं असं आहे. पण सॉलिड आहे हे सगळं, त्याला सुचतं. म्हणजे ग्रेट आहे, क्रिएटिव्ह आहे एकदम मुलगा. नाही, मला एकदा त्यांनी असा प्रश्न विचारला होता, तर मीच थोडंसं कन्फ्युज झालो. पण यार उत्तर द्यायचं काय? मग शेवटी तो विचारतो, बोलतो ट्रक आहे, ट्रक जातं, ट्रकला मागच्या साईडला 4 टायर्स काय आहेत आणि पुढे फ्रंटला 2 कार. आता बाईकला कसं एक आहे तर मागे पण एक आहे, म्हणजे तो मला बोललो की बॅलन्सिंग व्यवस्थित. मग ट्रकला मागे 4 टायर्स आहेत, पुढे फक्त 2च टायर्स आहेत. मग त्यांचं बॅलन्सिंग कसं होतं? मग ते जास्ती लोड नाही मागे. तर मी बोलतो त्याला कसं सांगायचं 4 टायर्स काय आहेत हे आता मी त्याला सांगायचं. म्हणून त्याला बोललो ट्रक, बोला एक्सपोर्ट इम्पोर्टला यूज होतो, सगळं सामान वगैरे जास्ती ठेवलं जातं ना, त्यामुळे पण बॅक साईडला ते सामान स्टोरेज होतं ना, त्यामुळे मग त्याला बॅक साईडला मी त्यांना 4 हे दिलेत, टायर्स दिलेत. तेव्हा बोलतो असं असतं. मग आता बाईकला असेल तर बाईकला पण एक्स्ट्रा हे लावणार. बोललो बाईकवरून एक्स्ट्रा जाणारच नाही, आपण 2घच जाणार, मॅक्स टू मॅक्स 3 जण जाणार. बोलतो हा मग असं असतं का म्हणून का? मी हो. कधी कधी एकदम अतरंगी प्रश्न हा, विचारतो. मग ते आपल्यालाच नाही समजत की ह्यांना उत्तर काय द्यायची असं. पण आता तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. ह्याला काय उत्तरं द्यायची माहित नाही, पण तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. तुम्हाला चक्कर येते? नाही नाही, जे प्रश्न मला वाटलं ऐकला चक्कर आहे. जे प्रश्नाचे उत्तर देऊन चक्कर येते मला. त्याशी लिटरली मला चक्कर आली. जे प्रश्नाची उत्तर देऊन 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 कंटिन्यू. ह्याच्या प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्हाला चक्कर येते, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्हाला बक्षीस मिळणार आहे संतुलन आयुर्वेद तर्फे स्पेशल बेबी पॅक. ओके, मी तुम्हाला इंग्लिश शब्द सांगीन, त्याचा तुम्ही मला मराठी शब्द सांगायचा आहे. ही कॉम्पिटिशन आहे, दोघांनी मिळून करायचं आहे. आई बाबांकडे बघू नका. ज्याला येतंय त्याने सांगायचंय, तेवढे पॉइंट्स तुम्हाला मिळतील. ओके, आई जिंकणार की बाबा? ओ सो क्यूट. पहिला शब्द आहे फ्लेवर. मराठीत फ्लेवर पास. नाही, एक सेकंड. अच्छा 1 सेकंड झाला. 1 सेकंड आई. आई झाला 1 सेकंड. फ्लेवर पण स्वाद. येस, 1. बाबाला 1 मिळालाय. दुसरा शब्द आहे फूड. फळ. फूड. फूडला मराठीत काय म्हणतात? पदार्थ. पदार्थ. अजून खाद्य पदार्थ. येस. 2. गॉगल्स. गॉगलला मराठीत काय म्हणतात? चष्मा. हा, क्लोज इनफ. उन्हात घालायचा चष्मा. हा, उन्हात घाल. ओके, 3, 0. नाही, सेकंड सेम बोललेलं. थोडं सेफ. सेफला मराठीत काय म्हणतात? सेफ. मराठी सुरक्षित. 4, 0. लास्ट मेमरी. आठवण. 5, 0. ठीक आहे, 4-1. आणि तुम्ही याला जिंकून दिला आहे तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. नमस्कार. कसला सॉलिड आहे हा बाहुबली. आपल्या सगळ्यांना मराठी म्हणी माहीतच आहेत, त्या आपल्याकडे इथे लिहिलेल्या आहेत. पण शब्दाचं पहिलं अक्षर म्हणजे आद्याक्षर आम्ही तुम्हाला सांगू, त्याच्यावरून ती मराठी म्हण कुठली आहे ती तुम्ही ओळखायची आहे. ओके, करणार? बेस्ट ऑफ लक. बघूया पहिलं काय आहे. चोमो. चोरावर मोर. बरोबर उत्तर आहे. ग स आ वै म. गरज सरो आणि वैद्य मरो. अगदी बरोबर. ग घ खा. गाढवाचं घर खाली. गाढवाचं कोणाचं घर खाली असतं? गर्वाचं घर खाली. गर्वाचं घर खाली. येस. त रा तो पा चा. तर आगे तो पाणी चाके. अगदी बरोबर आहे.
ते गे तू गे हा राधू. माय गॉड. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. अगदी बरोबर. खूपच मस्त रंगला आपला हा खेळ आणि सगळ्यांना म्हणी अगदी पाठ आहेत बरं का. आणि टीम वर्क होतं, सगळे मिळून एकमेकांना हे करत होते. पण तुझं उत्तर बेस्ट. आजी आहे तिकडे, आजी आल्या आहेत, आजोबा आहेत, तर त्यांच्याकडनं मला जाणून घ्यायचंय की त्यांना विहंगविषयी काय वाटतं. लहानपणापासून तो माझ्याकडे म्हणजे असायचा आणि गमतीदार किस्से असे आहेत की त्याला मी गोष्ट सांगायची, चल रे भोपळा टुणूक टुणूकची, म्हातारीच्या आजीची. तर त्याला मी एकदा सांगितलं होतं की म्हातारीला भोपळ्यात बसवतात आणि ती जाते लेकीकडे. तर तो मला विचारतो, भोपळ्यात म्हातारी बसली कशी, त्या भोपळ्याला व्हील का नव्हते, व्हील होते का, मग ती चल रे भोपळ्या टुणूक टुणूकच का बोलते. असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले होते, ज्याची उत्तरं नाही मी देऊ शकले. तसं खूप गमतीशीर आहे तो. येस आजीबाई. त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे काय कमीच आहे शब्द तसे. म्हणजे भयंकर उचापत्या आणि आम्हाला सगळ्यांना नावाने हाक नावाने हाक मारतो. मला अगदी मिनू, हा माझ्या भावाला अगदी विचारला, म्हणजे हा मोठा आम्ही लहान. विहंग बद्दल सांगायचं म्हणजे तो पहिली तर नक्कीच आम्हाला सगळ्यांना नावानीच हाक मारतो, पण तो चॉकलेटसाठी आणि काही खाण्यासाठी इतका आम्हाला मस्का लावतो, इतका मस्का लावतो की अक्षरशः तो हातबीत जोडून पण रस्त्यावर आमच्याशी आम्हाला बोलेल आणि मग नंतर दिल्यानंतर तर आमच्याकडे ढुंकून सुद्धा तो पाहणार नाही. वा वा, छान छान. आता विहंगचे आई बाबा त्याच्यासाठी एक गेम खेळणार आहेत आणि त्याला जिंकून देणार आहेत झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. खूप इंटरेस्टिंग गेम आहे हा. आपल्या समोर काही टूथपिक आहेत आणि स्ट्रॉ आहे, तर तो स्ट्रॉ तुम्हाला टूथपिक मध्ये रोवायचा आहे. पण ट्विस्ट असा आहे की हे हाताने नाही तोंडाने तुम्हाला करायचं आहे. आणि जास्तीत जास्त स्ट्रॉ तुम्हाला रोवायचे आणि तेवढे जास्त तुम्हाला पॉइंट्स मिळतील. यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. बघूया कोणामध्ये दम आहे, काय वाटतं. हो कळेल ना, आता 2 मिनिटातच कळेल. मी जिंकेल. युअर टाइम स्टार्ट्स नाव. हात लावायचा नाहीये. आणि 1 मिनिट झालंय. आणि लास्ट 30 सेकंड्स. रिझल्ट आपल्या समोरच आहे. बाबांचा स्कोर आहे 1-2 आणि आईचा स्कोर आहे 1 2 3 4 5 6 7 8. ओहो, मगाशी हे जिंकले होते, आता तुम्ही जिंकलात. फिट्टूस, क्या बात आहे. 1 each. आणि आईने जिंकली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तर हा होता छोटासा विहंग. तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.